सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 23 0023। संगमनेर शहरातील यशोधन कार्यालयासमोर असलेल्या प्रसिद्ध टॉप 10 इमारतीमध्ये CM तलरेजा वाईन शॉप हे दुकान स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। तर या दारू दुकानाला टॉप 10 मधील जागा मालक आणि गाळेधारकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर मंगळवारी संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टॉप 10 मध्ये संबंधित गाळ्याची मोजदाद सुरू केली। त्यानंतर येथील टॉप 10 मधील जागा मालक आणि गाळेधारक यांनी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवून या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध केला। जर सगळ्यांतून तुम्ही लेखी घेतलंय, सगळ्यांचा जरी इथं विरोध आहे तर मग ऍक्शन का घेऊ राहिले? ऍक्शन नाही, जी कारवाई करायला लागेल ना, तिथं मेजरमेंट वगैरे। संगमनेरमधील एका मद्य व्यावसायिकानं टॉप 10 मधील हे 2 गाळे भाडेतत्वावर घेतले असून तोच मद्य व्यावसायिक या टॉप 10 बिल्डिंगमध्ये नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही दारू दुकान थाटू पाहतोय। यावेळी टॉप 10 मधील जागा मालक आणि गाळेधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आलेल्या त्या मद्य व्यावसायिकालाही चांगलेच खडे बोल सुनावले। चुकीचं करायचं असतं, आम्ही चोरून लपून आलो असतो, तसं विषय आम्ही दिवसा ढवळे आलो। यापूर्वी संगमनेरमधील येथील दुकानाला महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याचं पाहायला मिळालं। तर टॉप 10 मधील सर्व नागरिकांचा विरोध पाहता तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवून देऊ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान येथील दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी टॉप 10 मधील गाळेधारकांनी केली आहे। अभिमानाची गोष्ट म्हणजे टॉप 10 सारखी बिल्डिंग आपल्या शहरामध्ये आहे आणि एक मोठे मोठे ब्रँड या ठिकाणी येऊन या ठिकाणी व्यवसाय करतायत। त्यामुळे आपल्या शहरातल्या लोकांना खूप चांगला या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे, चांगल्या ब्रँडचे क्वालिटीचे मटेरियल या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। परंतु अशा या एक चांगल्या ठिकाणी वाईन शॉप या ठिकाणी होते आणि कुठेतरी संस्कृतीचा ऱ्हास होतोय असं आमच्या सर्व गाळेधारकांना या ठिकाणी वाटतंय। आणि या ठिकाणी खूप साऱ्या महिला या ठिकाणी कर्मचारी म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये काम करतायत। सर्व काही या चांगलं चाललेलं असताना वाईन शॉप या ठिकाणी जर झाला तर या सगळ्या चांगल्या चाललेल्या याला कुठेतरी खोडा बसल असं वाटतंय आणि ते एक संस्कृतीच्या विरोधातलं काम या ठिकाणी चाललंय। तर आमच्या सर्व गाळेधारकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी वाईन शॉप झाली नाही पाहिजे आणि आज या ठिकाणी ते डिपार्टमेंटची लोक मेजरमेंटसाठी आलेत। आम्ही सर्वांनी त्यांना कडाडून विरोध या ठिकाणी केलेला आहे आणि याही पुढे आमचा संघर्ष असाच या ठिकाणी चालू राहणार आहे। या ठिकाणी तुम्ही राहिलं त्यांना आम्ही फक्त आमच्यावर करा एवढंच आमचं म्हणणं होतं। तर त्यांनी तिथे ओनर कोण होते त्यांनी आरेरावी करायला सुरुवात केली आणि ते डायरेक्ट मध्ये त्याच्यात घुसून त्यांचं काम त्यांनी पुढे सुरू केलं। म्हणजे आमचं म्हणणं सुद्धा ते ऐकायला आज तयार नाहीये। आजच जर ही परिस्थिती असेल, आरेरावी जर आज ओनरच करत असेल तर उद्या तुमचं वाईन शॉप सुरू झाल्यानंतर जे काय ते खरेदी करायला येणार आहेत त्यांना कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्या म्हणजे तुमचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। अशी परिस्थिती आजच या ठिकाणी दिसते। तर याची सर्व जबाबदारी उद्या डिपार्टमेंटवरती, राज्य शुल्क विभाग असेल, प्रशासन असेल यांच्यावरती त्या ठिकाणी राहील असं माझं म्हणणं आहे। टॉप 10 मधील गाळेधारक आणि सर्व नागरिकांनी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। तर जनभावनांचा आदर करत या दारू दुकानाला आपलाही विरोध कायम असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी बोलून दाखवली आहे। आता टॉप 10चे यापूर्वी सुद्धा माझ्याकडे निवेदन 1 महिन्यापूर्वी दिलं होतं, त्यानुसार संबंधित विभागाला आपण पाठवलेलं आहे। जर तेथील लोकांचा कुठल्या आस्थापनेला विरोध असेल तर निश्चितच त्यामध्ये जे जनभावना आहेत, लोकभावना आहेत, त्याचा आदर करूनच त्या दृष्टीने पुढे कारवाई अधिकारी करतील। आता जे निवेदनकर्त्यांनी सांगितलं नगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही, इतर यांची तिथं अडचण आहे, तर निश्चितच
त्यामध्ये अशा याला आमचं पाठबळ राहणार नाही किंवा कुणी करत असेल तर त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचं कुणी सहकार्य करेल असं मला वाटत नाही. गेली अनेक दिवसांपासून येथील प्रस्तावित दारू दुकानाला टॉप 10 मधील सर्व नागरिक आणि महिला यांचा विरोध पाहता हे दुकान या ठिकाणी होऊ नये अशी जनभावना असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाळ्याची मोजदाद कशासाठी सुरू केली असा सवाल गाळेधारकांनी केलाय. दरम्यान संगमनेरमधील विद्यमान आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे यांनीही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्यातच विद्यमान खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनीही पत्रव्यवहार करत जनभावनांचा आदर करत या प्रस्तावित दारू दुकानाला परवानगी देऊ नका अशी मागणी केली आहे. सर्वच लोकप्रतिनिधींचाही या प्रस्तावित दारू दुकानाला विरोध असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोणता अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे अनुज्ञप्तीधारक आहेत त्यांनी जे ज्या ठिकाणी प्रस्तावित वाईन शॉप स्थलांतरासाठी जे गाड्या दाखवले त्या गाड्यांचं जे त्यांनी प्रस्तावित नकाशे सादर केले त्या नकाशानुसार मोजमाप बरोबर आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही आलो होतो. मग हे शॉप इथं येणारच आहे का? नाही, ते आमचे अधीक्षक साहेबांना आम्ही अहवाल सादर करू. राज्य उत्पादन शुल्क साहेब अधीक्षक त्यांना ते निर्णय घेतले जाईल. परंतु एवढा विरोध असतानाही आपण मग गाळे इथं मोजायला येत आहे, मग याचा अर्थ काय? चौकशी अहवाल सादर करायला लागेल ना. जसे तुमचे तक्रार केलेले आहेत टॉप 10 एमपीएलचे गाळेधारकांनी त्या तक्रारींचा जसा अहवाल जाणार आहे तसंच त्यांनी जे वाईन शॉप स्थलांतरासाठी जो अर्ज केलेला आहे त्याचा अहवाल सादर करणं, चौकशी अहवाल सादर करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही गाळ्यांचे मोजमाप घेण्यासाठी आलो होतो. मग नागरिकांना काय उत्तर दिलं आपण? त्यांचं म्हणणं आहे का शेजारी पण लेडीजचं गाळा इथं आहे, त्याच्या शेजारी वाईन शॉप तिथं येतं. मग अशा वेळी आपण काय आपली काय भूमिका असणार आहे? आता जे इथले जे आहेत गाळेधारक त्यांनी जे जबाब नोंदवून दिलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही अहवाल सादर करणार आहोत. दरम्यान संगमनेर शहरातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रहदारीच्या ठिकाणी त्याचबरोबर शाळा कॉलेज जवळ असलेल्या ठिकाणी सर्व सुखसुविधा आणि शैक्षणिकदृष्ट्या अनेक महिला आणि मुलींचा वावर असलेल्या टॉप 10 बिल्डिंगमध्ये प्रस्तावित दारू दुकान सुरू करून काय साध्य करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार जरी असलं तरी आगामी काळामध्ये टॉप 10 मधील नागरिक आणि महिला यांचा तीव्र विरोध या दुकानाला होणार आहे. बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.